ओम साईराम मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीसाठीच्या काही खास डिझाईन्स बनवलेल्या आहेत त्या आपण आज बघणार आहोत। तर ही आहे पॅक नेकमध्ये डिझाईन। याच्यामध्ये बॅक साईडला आपण असा व्ही नेक घेतलेला आहे आणि हा आहे 36 चेस्ट साईजचा ब्लाउज। तर फ्रंटला प्रिन्सेस कट आहे आणि बॅकला हा असा आपण व्ही नेक घेतलेला आहे आणि इथे असा हा छोटंसं फूल दिलेला आहे। आणि बाही म्हणाल तर याची आपण ही अशी पफ बाही घेतलेली आहे आणि इथे काठाला आपण त्याचा काठ घेतलेला आहे। खूप सुंदर असा हा ब्लाउज तयार झालेला आहे। याची फ्रंट साइड आहे ही आपण प्रिन्सेस कट मध्ये घेतलेली आहे। हा आहे आपला फर्स्ट ब्लाउज। याच्यानंतर दुसरा ब्लाउज आहे तो आपला या म्हणजे डिझाइन आहे ही या पद्धतीची आहे। याच्यामध्ये आपण थर्मोकोलचे बॉल्स वापरून ही डिझाइन बनवलेली आहे। तर हा सुद्धा पॅकनेक मध्येच येतो गळा, कारण हा बघा इथे वरून जरी ओपन असला तरी हे अंतर तुम्हाला प्रॉपर असायला पाहिजे। त्याच्यामुळे या गळ्याचं ड्राफ्टिंग कसं घ्यायचं याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे। त्याचबरोबर फ्री बेसिक ब्लाउज मास्टर क्लास आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीच्या डिझाईन्स घेत असताना किंवा कोणत्याही साईजमध्ये आणि कोणत्याही प्रकारचा ब्लाउज कटिंग करत असताना ड्राफ्टिंग कसं केलं गेलं पाहिजे हे अगदी फ्रीमध्ये आणि डीपली शिकवलेलं आहे। याचा फायदा जरूर करून घ्या। फ्री बेसिक ब्लाउज मास्टर क्लासचे डिटेल व्हिडिओ अपलोड आहे ते जरूर बघा आणि प्रॅक्टिस करा। तर ही आहे आपली दुसरी डिझाइन। याच्या स्लीव्जमध्ये आपण ही डिझाइन घेतलेली आहे। ही सुद्धा खूप सध्या ट्रेंडमध्ये आहे डिझाइन आणि या नॉट्स आपण अशा पद्धतीने घेतलेले आहेत। तर ही आहे आपली दुसरी ब्लाउज डिझाइन। त्यानंतर ही आहे तिसरी ब्लाउज डिझाइन। सध्या पॅकनेकचा खूपच ट्रेंड चालू आहे असं म्हणालात तरीही चालेल, कारण जे कोणी ब्लाउज बनवतात ते सध्या खूपच म्हणजे पाठीमागे बोटनेक गळा किंवा बंद गळा आणि बॅक साईडमध्ये अशी डिझाइन, त्यामुळे एक छान असा लुक पण क्रिएट होतो आणि सध्या ट्रेंड आहे म्हटल्यानंतर तुम्हाला हे या पद्धतीमध्ये ब्लाउज कटिंग स्टिचिंग जमणं गरजेचंच आहे। तर बघा ही या पद्धतीने ब्लाउजची डिझाइन घेतलेली आहे। खूप सिंपल सोबर सुंदर अशी डिझाइन आहे आणि याला सुद्धा आपण पफ स्लीव्ज घेतलेले आहेत। यामध्ये छोटे पफ घेतलेला आहे, 1 ते 1.25 इंचाचा पफ आहे आणि फ्रंट साइडला आपण याला घेतलेला आहे प्रिन्सेस कटमध्ये। ओके, तर हा आहे 3 नंबरचा ब्लाउज। यानंतर 4 नंबरचा ब्लाउज आपण बघूयात। तर हा खूप सिंपल आहे। ॲक्च्युली ही डिझाइन मी गोलच गळा बनवला होता, म्हणजे त्यांनी मेजरमेंटसाठी गळा गोल दिला, गोल गळ्याचा ब्लाउज दिला होता, पण त्यांना नंतर त्यामध्ये काहीशी छोटीशी डिझाइन म्हणाल्या करा, म्हणून मग मी ही छोटी त्याच्यामध्ये पूर्ण ब्लाउज रेडी झाल्यानंतर ही डिझाइन बनवलेली आहे। तर बघा इथे हे स्टोन लावून घेतलेले आहेत आणि इथे खाली छोटेसे हातीच हे असे लटकन बनवलेले आहेत। हाही प्रिन्सेस कटमध्ये आहे। याची चेस्ट साईज आहे 34 आणि याचं सुद्धा कटिंगचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे। याच्यानंतर हा अजून एक आहे। याला हा सिंपल आहे, फक्त बॅक साईडमध्ये हा सुद्धा बघा पॅकनेकमध्येच जातो आहे आणि याचं कटिंगसुद्धा पॅकनेक टाईपमध्येच घ्यायचं आहे। तर खूप सुंदर हा सुद्धा गळा घातल्यानंतर दिसतो। याला इथे तुम्ही डिझाइन करू शकता आणि या ब्लाउजमध्ये आपण इथे जे स्लीव्ज घेतलेले आहेत ते घेतलेले आहेत या पद्धतीने असा पफ घेतलेला आहे। हे बघा खूप असा इथे मोठा पफ आहे। हा घातल्यानंतरचा सुद्धा लुक जरूर तुमच्याबरोबर याचे फोटो मी शेअर जरूर करेन। तर बघा हा आहे फ्रंटला प्रिन्सेस कट। तर या पद्धतीने आपला हा, तर बघा हा एक अजून हा एक ब्लाउज आहे ज्याच्या लटकन या पद्धतीने घेतलेले आहेत आणि गळा घेतलेला आहे असा पूर्ण डीप गोल घेतलेला आहे आणि त्याला लेस लावलेली आहे। स्लीव एल्बो लेंथपर्यंतची स्लीव्ज आहे। हा 32 चेस्ट साईज प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। याची संपूर्ण ड्राफ्टिंग चॅनलवरती अपलोड आहे। व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल कटिंगचा तर चॅनलला जरूर भेट द्या आणि डिटेल व्हिडिओ जरूर बघा। तर अशा पद्धतीनं हे सर्व आपले ब्लाउज रेडी झालेले आहेत। तर तुम्हाला यामधली कोणतीही डिझाइन आवडली असेल तर तुम्ही तुमच्या ब्लाउजवरती जरूर ट्राय करा आणि अशाच अजून डिझाईन्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा, की जेणेकरून जेव्हा पण असे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल। तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची। बाय।